ಎಲ್ಲರಿಗೂ नमस्कारಗಳು डियर स्टूडेंट्स। पासिंग पैकेज में आज हम क्या देखेंगे बोले तो पोएम्स देखेंगे। जो इम्पोर्टेंट पोएम्स है उन्हीं को आज हम इस वीडियो में देखेंगे ताकि आप लोगों के एग्जाम में हेल्प हो। फर्स्ट पोएम कौन सी है? बोधि वृक्षद हाडू। इसमें के दो पैराग्राफ बहुत इम्पोर्टेंट है और बहुत बार ये दोनों पैराग्राफ पूछा गया सो है। वो कौन से है देखिए। ಏಕಾಂಗಿ ವೀರನಂತೆ ಮಧ್ಯರಾತ್ರಿ ಎದ್ದನು, ಮಡದಿ ಮಗು ತೊರೆದವನು ಅಡವಿ ದಾರಿ ಹಿಡಿದನು, ಅರಮನೆಯ ಮೋಹವನ್ನು ಹರಿದು ಹಾಕಿ ಹೋದನು, ಗೊತ್ತು गुरियु इल्लदंते कत्तलल्ली ನಡೆದನು। देखिए ये पोएम आप लोगों को हद से ज्यादा पूछा गया सो है, तो वेरी इम्पोर्टेंट पैराग्राफ है ये, तो आप लोग इसे लर्न करिए। उसके बाद सेकंड और एक पोएम कौन सी है देखिए इसमें। ಕಾಡು ಕಾಡು ಅಲೆದವನಿಗೆ ನಾಡಿನರ್ಥ ಹೊಳೆಯಿತು, ಕೋಗಿಲೆಯ ಹಾಡತೊಂದು ದೂರದಿಂದ ಕೇಳಿತು, ಬೆಳ್ಳಿ ಚುಕ್ಕಿ ಬಾನಿನಲ್ಲಿ ಆಗ ತಾನೆ ಬೆಳಗಿತ್ತು, ಬೋಧಿ ವೃಕ್ಷದಲ್ಲಿ ಮಹಾ ಬೆಳಕೊಂದು ಕಂಡಿತ್ತು। देखिए ये फर्स्ट पोएम के दो इम्पोर्टेंट पैराग्राफ्स है जो आप लोगों को कैसा भी लर्न करना है। नेक्स्ट पोएम कौन सी है? सवि चैत्रा। इसका देखिए। ಕೊರಡ ಕೋನರಿಸಿ ತುದಿಗೆ ಮುಗುಳನಗೆ ಮುತ್ತಿಟ್ಟು ಬರಡು, ಜೀವಕ್ಕೆ ಹೊಸತು ಚೈತನ್ಯವು ಕುಕಿಲ ಕೋಗಿಲೆ ಕಂಠ ಮುಕ್ತ ತಾರಕ ಕೇರಿ ಚಿಲಿಪಿಲಿಯ ಕಲರವಕ್ಕೆ मत्तेरिदे। देखिए ये भी क्वेश्चन आप लोगों को बहुत बार पूछा गया हुआ है, और एक जो सबसे ज्यादा इम्पोर्टेंट है, ये लास्ट ईयर के क्वेश्चन पेपर में 2 बार ये क्वेश्चन आया सो है। देखिए ಯುಗದ ಹಿಂದಿನ ಕೋಳೆಯ ತಿಕ್ಕಿ ಮೈ ತೊಳೆದಂತೆ ನಗುವ ನಲಿವಿನ ಮುಖವೇ, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿಯೂ ಬೆಲ್ಲ ಬೇವಿಗೆ ಸೇರಿ ಕಹಿ ಕಳೆದು ಸಿಹಿ ಹಂಚಿ ಎಲ್ಲರೊಡೆಗಳ ತುಂಬ सवि चैत्रವು। देखे ये सेकेंड सवि चैत्रा के दो वेरी इम्पोर्टेंट पोएम है। देखिए नेक्स्ट फोर्थ पोएम जो है गुरी है, ये भी इम्पोर्टेंट है। देखिए ಕಸರೋಳಿದ್ದರು ಮೇಲೆ ಬಾಂದಾಳವ ನೋಡಿ, ಮೀಸುಪ ರವಿಕಿರಣಗಳ ಸಿರಿಗೆ ಮೆರೆದಾಡಿ, ಮಸಗು ವಂಬುಜದಂತೆ ಧೈರ್ಯ ತಾಳ್ವಿಸಕ್ಕೆ ಬಸಮಾಗು ಬಂದ ಮನುಜನತೆ ಸಾರ್ಥಕತೆಗೆ। देखिए ये एक पैराग्राफ है। नेक्स्ट देखिए ಒಂದು ಬಾಣಕ್ಕೆ ಗುರಿಯು ಹಲವಿರುವುದುಂಟು, ಒಂದು ದೇಹದೊಳಾತ್ಮವೆರಡಿರುವುದುಂಟೆ, ಒಂದು ಜೀವನಕ್ಕೆ ಹಲವು ಸಾಧ್ಯಗಳು, ಒಂದೇ ಹೆಗ್ಗೂರಿಗೆ ಹೋರಾಡು ಹಗಲಿರುಳು। देखिए ये फोर्थ गुरी पोएम के इम्पोर्टेंट 2 पैराग्राफ है। उसके बाद नेक्स्ट वचनಗಳು का देखिए। ಉಳ್ಳವರು ಶಿವಾಲಯ ಮಾಡುವವರು ನಾನೇನು ಬಡವೆ ಬಡವನಯ್ಯ, ಎನ್ನ ಕಾಲೆ ಕಂಬ ದೇಹವು ದೇಗುಲ, ಶಿರವೆ ಹೊನ್ನ ಕಳಶವಯ್ಯ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ಕೇಳಯ್ಯ, ಸ್ಥಾವರ कुल्ले उंटू जंग मक्कड़विल्ला। देखिए बसवण्णा का वचन ये चेंज हुआ है, तो आप लोग ये चेंज हुए तो उसमें भी बहुत ज्यादा तवज्जो देने की जरूरत है। देखिए नेक्स्ट पोयम वचनಗಳು में की है। देखिए अक्का महादेवी का भी लास्ट ईयर जो वचना था वो इस ईयर नहीं है, तो ये दोनों वचनಗಳು आ सकते, तो ये भी इम्पोर्टेंट है, समझ के लर्न करिए। ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೊಂದು ಮನೆಯ ಮಾಡಿ ಮೃಂಗಗಳಿಗಂಜೆದೊಡೆ ತಯ್ಯ, ಸಮುದ್ರದ ತಡೆಯಲೊಂದು ಮನೆಯ ಮಾಡಿ ನೋರೆ ತೆರೆಗಳಿಗಂಜ ಅಂಜಿದಡತಯ್ಯ, ಸಂತೆಯೊಳಗೊಂದು ಮನೆಯ ಮಾಡಿ ಶಬ್ದಕ್ಕೆ ನಾಚಿದಡೆತಯ್ಯ, ಚನ್ನ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ದೇವ ಕೇಳಯ್ಯ, ಲೋಕದೊಳಗೆ ಹುಟ್ಟಿದ ಬಳಿಕ ಸುತ್ತಿ ನಿಂತನೆಗಳು ಬಂದಡೆ ಮನದಲ್ಲಿ ಕೋಪವ
ತಾಳದೆ समाधानियागिरबेकु। देखिए ये वचनಗಳು के दो इम्पोर्टेंट वचनಗಳು है, आप लोग अच्छा से लर्न करिए। नेक्स्ट पोयम कौन सी है, ನಿಟ್ಟೋಟದಲ್ಲಿ ಹಾದನು ಬಿಟ್ಟೆ ಮಂಡಲಿಯಲ್ಲಿ। ಕಡೆಗೆ ಹಾಯುವ ಕಂಗಳಿವಲ ಕಡಲ ಮನವಿ ಸಾಡಲಾರದು, ಊಡಲು ವಿಡಿದಿರಲೇನ ಕಾಣಲು ಭಾರತದ್ಭುತವ, ಪೋಡವಿ ಹಿಂದೊಂದೇ ಮೋಹರವನಿಂದ ರೋಡನೆ ಕಾದುವ ನಾವನಾಥನೇ, ಮೃಡನು ಶಿವ ಶಿವ ಕಾದಿಗೇಲಿದೇವು ಬಲಕ नमो ಎಂದೇ। देखो ये इम्पोर्टेंट पोयम है, ये भी आप लोगों को न्यू पोयम ऐड हुई सो है तो न्यू पोयम्स भी दे सकते, तो न्यू पोयम्स पे भी तवज्जो दीजिए। नेक्स्ट देखिए, ಒಂದೊಡರ್ಜುನ ನಗುತ್ತ ರಥವನ್ನು ಮುಂದೆ ನಾಲೆಂಟಡಿಯ ನೂಕಲು, ಕಂದನಿ ಸಾರಥಿಯನ್ನುಂತ ಸಂವರಿಸಿ ಮುಂಜರಗ ಬಂದು ಮೇಲನೆ ರಥದ ಹಿಂದಕ್ಕೆ ನಿಂತು ಧುಮ್ಮಕಿದನು ಬದುಕಿದೆ ನೆಂದು ನಿಟ್ಟೋಟದಲ್ಲಿ ಹಾದನು ಬಿಟ್ಟ ಮಂಡೆಯಲ್ಲಿ। देखिए ये दो पैराग्राफ है जो न्यू पोयम के है, तो न्यू पोयम में के भी पोयम्स दे सकते। लास्ट ईयर बहुत बार रिपीट हुआ बोल के आप लोगों को चेंज पोयम्स भी दे सकते, जो वचनಗಳು है और निटोटದಲ್ಲಿ हादनु, ये दोनों पोयम्स पे ज्यादा आप लोग फोकस करिए, वचनಗಳು और निटोटದಲ್ಲಿ हादनु बिट्ಟ मंडलिಯಲ್ಲಿ। आई होप आपको ये पोयम्स हेल्प हुए हो। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, थैंक यू।